मृत्यू हाही माणसाचा गुरुच आहे. सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवी. तशीच टाकूनी जुनी शरीरे, आत्माही घेतो दुसरी निराळी. मरण माणसाची करुणा टिकवते. माणसाच्या ठिकाणी असलेली माणुसकी टिकवणारा गुरु म्हणजेच मृत्यू. मृत्यूच्या भयामुळेच माणसाला पश्चाताप असतो. मृत्यूचे भयच माणसाला पश्चात्तापाने शुद्ध करते. मृत्यूनेच जीवनाला अर्थ दिला आहे. माणसं मरतात, पण त्यांची स्वप्न मरत नाहीत. मानवजातीबरोबर ती सतत चालतच राहतात. मरणाचे भान असले तरच माणूस जीवन सार्थकी लावतो. नाहीतर तो नीतिमत्तेने वागता विषयभोगासाठीच प्रयत्न करतो. विषय रोगांची प्राप्ती व्हावी म्हणून नाना प्रकारची पाप कर्म करतो. परमेश्वराला पूर्णपणे विसरतो. नाना कर्माच्या पापकर्मांनी परमेश्वरालाही खंती येते. आणि या माणसाकडून अधिकच पापे घडतात. म्हणून परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करावे म्हणजे पापही होणार नाहीत आणि मृत्यूचेही भय वाटणार नाही. म्हणून सावधान. जीवनातला एक एक क्षण कमी होत आहे. मृत्यू जवळ येत आहे. दंडवत प्रणाम.